नमस्कार, मी ऋषिकेश शेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलचा माझे शिवराय या मालिकेच्या 5व्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या भागामध्ये आपण इसवी सन 1642 ते 1649 च्या दरम्यानच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. मागे सांगितल्याप्रमाणे इसवी सन 1642च्या आसपास शिवाजी महाराज बेंगलोरवरनं पुन्हा एकदा पुण्याला आले. शिवाजी महाराज पुण्याला येताना शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर आपली बरीचशी मुत्सद्दी मंडळी दिली होती. शिवाजी महाराजांना एक स्वतंत्र ध्वज, त्यांना एक पेशवा, थोडेफार सैन्य आणि थोडी बहुत धनसंपत्ती सुद्धा दिली होती. पुण्यात परत आल्यानंतर दादोजी कोंडदेवांच्या अनुभवाचा लाभ घेत शिवाजी महाराजांनी 12 मावळे आपल्या वर्चस्वाखाली आणले. मावळ म्हणजे काय? नदी डोंगरातून उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीच्या भोवती तयार होतो त्याला मावळ असे म्हणतात. मराठीत याच भूरचनेला खोरे, दरा, दरी किंवा नेर असेही म्हणतात. नेर सुद्धा खोरे याच अर्थाचा एक शब्द आहे. महाराष्ट्रात पुण्याच्या आसपास सह्याद्रीच्या डोंगर रांगातून बऱ्याचशा नद्या ह्या खाली उतरतात आणि त्याच आजूबाजूला शिवाजी महाराजांची जहागिरी सुद्धा होती. सह्याद्रीच्या रांगांमध्ये जुन्नरच्या आजूबाजूला 12 आणि पुणे प्रांताच्या आजूबाजूला 12 अशी 24 मावळे येतात. या नकाशावर जर तुम्ही पाहिलं तर इथे चाकण आहे, इथे पुणे, इथे भोर आणि हे शिरवळ आहे. हा इथून पुण्यापासून शिरवळ मार्ग शिरवळपर्यंत आणि तिथून पुढे सातारपर्यंत आपला महामार्ग जातो. इथे साधारण सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या आहेत आणि त्याच्या आजूबाजूला अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, कोरबारसे मावळ, पौडखोरे, मुठेखोरे, मुसेखोरे, गुंजन मावळ, कनद मावळ, वेळवंड खोरे, हिरडस मावळ आणि रोहिणा खोरे ही 12 मावळे पुण्याच्या आसपास पडतात. शिवाजी महाराजांनी या सगळ्या मावळांच्या देशमुखांना प्रेमाने किंवा जिथे जिथे गरज पडली तिथे जरबेने सुद्धा स्वराज्य कामाशी जोडले. शिवाजी महाराज दादोजींच्या बरोबर मावळच्या आणि आजूबाजूच्या मुलखात फिरत होते. त्यांना या परिसराची अचूक माहिती झाली होती आणि इथेच शिवाजी महाराजांना त्यांचे जिवलग मित्र सुद्धा मिळाले. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे, नारायण, चिमाजी, बाळाजी ही बापूजी मुदगल देशपांडेंची मुले, त्र्यंबक सोनदेव आणि असे अनेक. या सर्व त्यांच्या जिवलगांनी त्यांची शेवटपर्यंत साथ दिली आणि ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळी स्वराज्य कामासाठी अत्युच्च बलिदान म्हणजे स्वतःच्या प्राण्याचे सुद्धा बलिदान दिले. मावळखोरी संघटित झाल्यानंतर शिवाजी महाराजांचे लक्ष आता किल्ल्यांकडे लागले होते. कारण सगळ्या राज्याचे सार ते दुर्ग, ज्याच्या हातामध्ये किल्ले तो त्या मुलखावर प्रभावीपणे नियंत्रण करू शकतो आणि यासाठीच शिवाजी महाराजांना आता किल्ले आपल्या नियंत्रणाखाली पाहिजे. आदिलशाहीच्या त्यावेळीच्या पद्धतीप्रमाणे जरी जहागिरी वेगवेगळ्या सरदारांना दिल्या जात होत्या तरी सुद्धा त्यांच्या त्या जहागिरीच्या प्रदेशातले सगळे किल्ले याच्यासाठी किल्लेदार आणि बाकीचे अधिकारी आदिलशहा आपण स्वतःहून नेमत असे. त्यामुळे किल्ल्यांचा कारभार आदिलशाहीच्या दरबारातून थेट केला जायचा. इसवी सन 1642च्या आसपास शिवाजी महाराजांनी रोहिड्याच्या भागात हालचाली सुरू केल्या. रोहिडेश्वराला एक गाव इनाम देऊन नवीन पुजारी नोकरीस ठेवले. त्याच काळात शिवाजी महाराजांनी रोहिडा, तोरणा आणि राजगड हे तिन्ही किल्ले आपल्या ताब्यात आणले. शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मदतीने आणि जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे उद्योग इकडे करत असताना तिकडे दक्षिणेत इसवी सन 1643 मध्ये रणदुल्ला खानाचा मृत्यू झाला. रणदुल्ला खान शहाजीराजांची योग्यता ओळखून होता, पण
त्याच्यानंतर मुस्तफा खान, अफझल खान यांना शहाजीराजांच्या पराक्रमाचा हेवा वाटू लागला. त्यामुळे त्यांनी मोहम्मद शहा, आदिलशहाचे कान भरायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणजे आदिलशहाने शहाजीराजांना विजापूरला बोलावून शहाजीराजांना हे माहिती होते की आपण जर विजापूरमध्ये गेलो तर आपण पकडले जाऊ. त्याच्यासाठी शहाजीराजे याच्याबद्दल टाळाटाळ करू लागले. आदिलशहा शहाजीराजांवर जास्तच नाराज झाला. पुण्याची जहागिरी बाजी घोरपडे यांच्या स्वाधीन करण्याचे फर्मान निघाले. दादोजी पंतांनी मुलखाची हानी टाळण्यासाठी मुलूक घोरपड्यांच्या स्वाधीन केला, पण ते स्वतः शिवाजी महाराज आणि इतर लोकांना घेऊन रोहिड्याच्या आधाराने संघर्ष करत राहिले. शहाजीराजे या मधल्या काळामध्ये विजापुरात सुद्धा आले. आदिलशहाला शहाजीराजांवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असे कळले आणि त्यानंतर 1645च्या पावसाळ्यात खानेखानांच्या सेनापतित्वाखाली शहाजीराजे पुन्हा एकदा दक्षिणेच्या स्वारीला गेले. इसवी सन 1645च्या पावसाळ्यानंतर पुणे परगण्याचा कारभार पुन्हा एकदा शिवाजी महाराजांकडे आला. त्यांच्या ताब्यात असलेला राजगड, तोरणा हे किल्ले आणि त्याच्या आजूबाजूचा मुलूक तसाच राहू दिला गेला. विजयातून वाढणारे आणि पराभवातून टिकणारे राज्य शिवाजी महाराज निर्माण करत होते. आदिलशहाचे लक्ष आता दक्षिणेत लागले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या या हालचालीकडे थोडेसे दुर्लक्ष केले गेले. याचा फायदा शिवाजी महाराजांनी घेतला. या 2 वर्षाच्या संघर्षामुळे शिवाजी महाराजांना खूप काही शिकायला मिळाले. 1645 पासून शिवाजी महाराज स्वतंत्रपणे कारभार पाहू लागले. बंडखोर देशमुखांना कडक शासन केले गेले. त्याचबरोबर मुलखातील शेतकऱ्यांना अभय देण्यात आले. शेतीच्या कामांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त झाला. जनता सुखावू लागली. शिवाजी महाराज आता न्यायनिवाडेही करू लागले आणि याच वेळी रांजेकर पाटलाचे प्रकरण शिवाजी महाराजांच्या समोर आले. या प्रसंगामुळे शिवबांचे वेगळेपण उठून दिसले आणि जनतेला त्यांच्यामध्ये आपला कैवारी दिसू लागला. हा प्रकार रांज्यात घडला. रांजे म्हणजे आऊसाहेबांच्या खाजगी खर्चाला नेमून दिलेले खेडे. खेड शिवापूर जवळ पुण्यापासून अवघ्या 10 ते 12 कोसांवर रांजाच्या पाटलाने बदअमल केला. बदअमल म्हणजे परस्त्रीला बलपूर्वक पळवून आणणे. बाबाजी बिन भिकाजी गुजर हे त्याचे नाव. आपल्या पाटीलकीच्या मस्तीमध्ये त्याने हा गुन्हा केला. त्याची तक्रार शिवाजी महाराजांकडे झाली. शिवाजी महाराजांना हे कळल्यानंतर परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या शिवाजी महाराजांचा भयंकर संताप झाला. त्यांनी ढालाईत पाठवून पाटलाला पकडून आणले गेले. शहानिशा केल्यानंतर त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी पाटलाचे कोपरापासूनचे दोन्ही हात आणि गुडघ्यापासूनचे दोन्ही पाय कापून त्याचा चौरंगा केला. त्याची पाटीलकी जप्त केली. लोकांना लाल महालाच्या न्यायाची ओळख पटली. शिवाजी महाराज एवढंच करून थांबले नाही, तर तीच पाटीलकी बाबाजी बिन भिकाजी पाटलाच्या भावाला देऊन त्यांनी बाबाजी बिन भिकाजी पाटलाला पुन्हा एकदा राज्याला पाठवले आणि त्याला सक्त ताकीद दिली गेली की बाबाजी बिन भिकाजी पाटलाला रोजच्या रोज सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी बसवा. म्हणजेच जो न्याय झाला होता आणि जी शिक्षा झाली होती त्याची जरब लोकांच्या मनामध्ये राहावी आणि लोकांनी हे उदाहरण बघून अशी कुठलीही आगळीक करू नये. आजपर्यंत बादशहाचे सरदार आणि अंमलदार स्वतःच दुसऱ्यांच्या पोरीबाळी वाटवीत. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वेगळेपण सगळ्यांना दिसून आले आणि प्रजेमध्ये शिवाजी महाराजांचा आदर वाढला. स्वराज्याचा उदय. 17 एप्रिल 1645 रोजी शिवबाने दादोजी नरसप्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये हिंदवी स्वराज्य आणि हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे, म्हणजेच हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, अशी 2 वाक्य आपल्याला आढळतात. यावेळी शिवाजी महाराजांचे वय अवघे 15 वर्षाचे होते. म्हणजेच या 15 वर्षाच्या मुलाच्या मनात आपल्या ध्येयाबद्दल संपूर्ण स्पष्टता होती. आपण असं सांगू शकत नाही की शिवाजी महाराजांच्या मनात
स्वराज्य निर्मितीचा किंवा एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा विचार हा केव्हा आला, परंतु 15 वर्षाच्या आधी कधीतरी तो विचार येऊन 15व्या वर्षापर्यंत शिवाजी महाराजांना आपले ध्येय पूर्णपणे माहीत होते. ह्याचाच हा पुरावा नाही का? हेच ते पत्र आहे जिथे ही 2 वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांच्या बद्दल दुसरी महत्वाची आणि अनन्यसाधारण अशी एक गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांची मुद्रा. शिवाजी महाराजांच्या आधीच्या मुद्रा आपण जर पाहिल्या तर त्या सर्वच्या सर्व मुद्रा फारसीमध्ये आहेत. पण शिवाजी महाराजांची ही पहिली मुद्रा आहे जी संस्कृतमध्ये आहे. प्रतिपश्च चंद्रलेखे व वर्धिष्णू विष्णुवंदिता सहाशुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदलेली शहाजी पुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. यामध्ये लोककल्याण हा जो शब्द आहे तो आणखीन एक महत्वाचा शब्द. शिवाजी महाराजांनी नुसतेच स्वराज्य निर्माण केले नाही तर त्या स्वराज्याचे सुराज्य सुद्धा केले. शिवाजी महाराजांची जी अस्सल पत्रे मिळतात त्यामध्ये सर्वात जुने पत्र हे 1646 या तारखेचे आहे. या पत्रात सुद्धा शिवाजी महाराजांची ही मुद्रा उठवलेली दिसते. आणि त्याचबरोबर पत्राच्या शेवटी मर्यादेय विराजते म्हणजेच इथे समाप्ती होते या मजकुराची समाप्ती मुद्रा सुद्धा उठवलेली दिसते. समाप्ती मुद्रा ही पत्राच्या शेवटच्या शब्दाच्या जवळ उमटवली जायची, जेणेकरून एकदा पत्र पूर्ण झाले आणि त्याच्यावर शिक्का उमटवला गेला त्यानंतर त्याच्यामध्ये कोणालाही बदल करता येऊ नये. ही ती शिवाजी महाराजांची पत्र आहेत आणि इथे आपल्याला शिवाजी महाराजांची मुद्रा आणि इथे समाप्ती मुद्रा दिसते. इसवी सन 1646 मध्ये दादोजी कोंडदेव शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरूस गेले. ते परत येताना एक जीवघेणा आजार घेऊन आले आणि 1647च्या मार्चमध्ये दादोजी कोंडदेवांचा याच आजारपणामध्ये मृत्यू झाला. दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी त्वरेने शिरवळचे ठाणे सुभानमंगळ हा शिरवळमधला भुईकोट किल्ला आणि कोंढाणा आपल्या ताब्यात घेतला. कोंढाण्यावर असलेला जहागिरीचा खजिनाही त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. सैन्य भरती सुरू केली, पायदळ आणि घोडदळ वाढवले. शिवाजी महाराजांना एवढं नक्की माहिती होते की दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर दुसरा कोणीतरी एक सुभेदार नियुक्त केला जाईल आणि शिवाजी महाराजांना तेच नको होते. तरी सुद्धा मिया रहीम अहमद याची कोंढाण्याचा सुभेदार म्हणून नियुक्ती झाली. कोंढाण्याचा किल्लेदार सिद्दी अंबर वहावा हा निजामशाहीपासून शहाजीराजांच्या मर्जीतला होता आणि शिवबाने आजूबाजूचा मुलूक पक्का आवळून धरला होता. परंतु तरीही 2 ऑगस्ट 1648ला मिया रहीम याने शिरवळचे ठाणे आपल्या ताब्यात घेतले. या काळामध्ये विजापूरकरांची पूर्ण ताकद आणि लक्ष दक्षिणेत लागले होते. याच संधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी मिया रहीम साहेबांना हुसकावून लावले आणि कोंढाणा पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. कोंढाणा ताब्यात घेणे म्हणजे सरळ सरळ आदिलशाही विरुद्ध बंड आणि त्याकडे आदिलशहा दुर्लक्ष करणं शक्य नव्हते. परंतु त्यावेळी विजापूरकरांना दक्षिणेतून सवड मिळाली नाही. शिवाजी महाराज काळजीपूर्वक सगळ्या हालचाली निहाळीत होते. इकडे आदिलशहाची प्रकृती पुन्हा खराब झाली आणि मुस्तफा खानास दक्षिणेतून विजापुरास बोलवले गेले. पण दक्षिणेतून पुन्हा अस्वस्थ करणाऱ्या खबरा यायला लागल्या त्याच्यामुळे त्याला पुन्हा तिकडे पाठवण्यात आले. त्याने अधिक मदतीची मागणी केल्यामुळे खवास खान, रुस्तुमे जमान, अफजल खान हे पण तिकडे रवाना करण्यात आले. विजापूरकरांची आता पूर्ण ताकद दक्षिणेत लागली होती. हे सगळे सरदार दक्षिणेत गेल्यामुळे तिकडे आणखीनच गोंधळ निर्माण झाला. शहाजीराजांचे प्रस्थ बंगळुरूमध्ये खूपच वाढले होते. दक्षिणेतले सर्व राजे आणि तिकडचे पाळेगार हे शहाजीराजांना खूप जास्त मानत होते. हे सगळे पाहून आणि त्यांच्या आधीच मत्सर करणारे हे सगळे सरदार आदिलशहाचे पुन्हा एकदा कान भरायला लागले.
याच संदर्भात शिवभारतकाराने हे वाक्य मोहम्मद शहाच्या म्हणजेच मोहम्मद आदिलशहाच्या तोंडी घातले आहे. त्याचा अर्थ असा की कर्नाटकातील सत्ताधीश माझा ताबा झुगारून शहाजीच्या शिकवणीने आम्ही त्याचेच अंकित आहो असे उघड बोलतात. याचाच अर्थ आता आदिलशहाला सुद्धा शहाजी राजांपासून मत्सर वाटायला सुरुवात झाली होती. याचीच परिणिती शहाजी राजांच्या कैदेमध्ये झाली. शहाजी राजांनी मुस्तफा खानाला आणि अफजल खानाला आणि त्यांच्याबरोबर बाजी घोरपडे आदिलशहाने मुस्तफा खान औरंगजेब आदिलशहाने आदिलशहाने याचीच परिणिती शहाजी राजांच्या कैदेमध्ये झाली. आदिलशहाने मुस्तफा खान, अफजल खान आणि बाजी घोरपडे या सर्वांना एक गुप्त संदेश पाठवला की शहाजी राजांना कैद करा. आणि 16 जुलै 1648 रोजी शहाजी राजांची पूर्ण छावणी बेसावधपणे झोपली असताना अफजल खान, बाजी घोरपडे आणि मुस्तफा खान ह्या सगळ्यांनी मिळून शहाजी राजांच्या बेसावध छावणीवर हमला केला. शहाजी राजांनी आणि त्यांच्या सरदारांनी त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु सैन्य झोपेत आणि बेसावध असल्यामुळे त्यांचे काही चालले नाही आणि शहाजी राजे कैदेत पडले. अफजल खानाने शहाजी राजांच्या पायात बेड्या घालून मिरवत मिरवत विजापूरला नेले आणि त्यांची रवानगी जिंदाए इब्रत मध्ये केली गेली, म्हणजेच एक कोठडी. शहाजी राजांच्या कैदेच्या पाठोपाठ 2 हुकूम अजून सुटले. एक म्हणजे कोंढाणा ताब्यात घेण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानाची नेमणूक केली आणि दुसरी म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे हे बंगळुरात होते आणि त्यांच्याकडून बंगळूर हिसकावून घेण्यासाठी तिकडेही सैन्य रवाना केले. अशा रीतीने भोसले कुटुंबातील तीनही कर्तबगार पुरुषांच्यावर एकदम अचानक संकटे कोसळली. शहाजीराजे आदिलशाहीच्या कैदेत होते. संभाजी महाराजांवर बंगळूरवर आदिलशहानी फौज पाठवली होती आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी सुद्धा फतेखानाच्या नेतृत्वाखाली 5,000ची फौज आदिलशहाने पुण्याकडे रवाना केली. ऑगस्ट 1648च्या दरम्यान या मोहिमेची सुरुवात झाली आणि याचाच एक भाग म्हणून इकडच्या म्हणजे स्वराज्याच्या आजूबाजूच्या देशमुखांना सुद्धा मोहिमेत सामील होण्यासाठी फरमाने सुटले. महाराज संभाव्य आदिलशाही आक्रमणाचा विचार करत होतेच, पण ह्या मोहिमेच्या प्रत्यक्ष हालचालीचे वृत्त कानी पडल्यानंतर त्यांनी आपली ही जुळवाजुळव सुरू केली. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर या आक्रमकांच्या आपापसातल्या लढायांमुळे स्वराज्याच्या म्हणजेच त्यावेळीच्या महाराष्ट्राच्याच प्रजेला त्रास झाला होता. या मोहिमेमध्ये सुद्धा स्वराज्याची नासाडी होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी पुरंदरवरून शत्रूला तोंड द्यायचं ठरवलं. पुरंदर स्वराज्यात सामील करण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या. याबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी माहिती सांगितली. काही इतिहासकारांच्या मते महादजी निळकंठ सरनाईक जे पिढ्यानपिढ्या पुरंदरचे किल्लेदार होते ते आता वृद्ध झाले होते. त्यांचा आणि शहाजी राजांचा दाट स्नेह होता. याच स्नेहाचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी पुरंदर आपल्या ताब्यात आणला आणि महादजी पंतांनी शिवाजी महाराजांना मदत म्हणून किल्ला त्यांच्या ताब्यात दिला. काही इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे महादजी पंत थकले होते आणि त्यांच्या घरामध्ये वतनदारीवरून कटकटी सुरू झाल्या होत्या. त्यांना 4 मुले होती, निळोपंत, शंकराजी पंत, विसाजी पंत आणि त्र्यंबक पंत. थोरल्या निळोजींनी कारभार हाती घेतला होता आणि महाराजांनी शंकराजीला हाताशी धरून पुरंदरचे राजकारण केले. अशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी हकीकत आहे, परंतु 6 ऑक्टोबर 1648च्या आसपास शिवाजी महाराजांनी पुरंदरचा ताबा मिळवला आणि पुरंदरवरूनच फतेखानाला तोंड देण्याचे ठरवले. शिवाजी महाराजांवर हे दुहेरी संकट ज्यावेळी कोसळले
त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय अवघे 18 वर्षाचे होते. दुहेरी संकट म्हणजे वडिलांना वाचवायला जावे तर स्वराज्यावर पाणी सोडावे लागणार आणि जर स्वराज्य वाचवावे तर वडील हमखास मारले जाणार. अवघ्या 18व्या वर्षी शिवाजी महाराजांनी ह्या अशा अवघड संकटावर आपल्या पद्धतीने मात करायची ठरवली आणि त्यातूनच महाराजांची राजकारणावरची पकड आणि राजकारणाची जाण ही दिसून आली. शिवाजी महाराजांनी दख्खनचा सुभेदार म्हणजेच दख्खनचा मोगली सुभेदार असलेला शहाजादा मुराद बक्ष याच्याशी पत्रव्यवहार चालू केला. महाराजांची पत्र उपलब्ध नाहीत, पण शहाजाद्याने महाराजांना पाठवलेली 3 आणि शहाजी राजांना पाठवलेले 1 पत्र आज उपलब्ध आहे. याच्याबद्दल आपण थोड्या वेळाने परत माहिती घेऊया. सध्या आपण फतेखानाकडे वळू. फतेखानाचे पहिले उद्दिष्ट कोंढाणा ताब्यात घ्यायचे होते. त्यामुळे शिवाजी महाराज पुरंदरला आल्याचे त्याला जेव्हा कळाले तेव्हा त्याने मार्ग बदलून सासवडकडे आपला मार्ग ठेवला. बेलसरच्या जवळ त्याने आपला मुक्काम केला आणि खळद आणि बेलसर याच 2 खेड्यांच्या मध्ये आणि सासवडच्या जवळ स्वराज्याची ही पहिली लढाई लढली गेली. आज इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण या लढाईचे जास्त माहिती घेऊया. नमस्कार. जय महाराष्ट्र.